अरे नाशिक का खासदार कैसा हो? तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. बदलायचं की नाही बेईमानों? अरे नाशिक का खासदार कैसा हो? नाशिक का खासदार कैसा हो? आहे का? अरे वंचित बहुजन आघाडीचा
डबल येणार नाही आपण. करण भाऊ आगे बढो. अरे येऊन येऊन येणार कोण? सिलेंडर शिवाय आहे कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? या ताईचं मत सिलेंडरला. या ताईचं मत. या भाऊचं मत.
शिक्षणाचा कार किती महागाई समार डोई कर्जाचा भार वाटी बेकारी फार हॅलो 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 सर्वांना या ठिकाणी एक सूचना आहे. वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे अधिकृत उमेदवार सन्माननीय करणभाऊ गायकर यांनी प्रबोधनगर मध्ये या ठिकाणी आलेले असून या प्रबोधनगर मध्ये प्रचार करत असताना या ठिकाणी एक छोटीशी चौक सभा आयोजित केलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी जमायचं आहे. उडपिला ताई कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पंडित नेतावटे काय करण भाऊ आगे बढ़ो. अरे नासिक का खासदार कैसा हो करण. अरे नासिक का खासदार कैसा हो. अरे वोट हमारा राज हमारा यही चलेगा यही चलेगा. माझ्यावर घोषणा जायच्या. वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा. अरे वोट हमारा राज तुम्हारा अरे वोट हमारा राज हमारा यही चलेगा यही चलेगा. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक चौक सभा होणार आहे. सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्टेजवर आलेले आहे. स्टेजवर मी या ठिकाणी प्रास्ताविक भाषण करतो. संपूर्ण विश्वाला शांती व समतेचा संदेश देणारे तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास महाराज, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो. नाशिक लोकसभा अंतर्गत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय करणभाऊ गायकर यांच्या प्रचारार्थ प्रबुद्धनगर या ठिकाणी चौक सभेचं आयोजन केलेलं आहे. या चौक सभेला उपस्थित असलेले नाशिक महानगराचे महानगर प्रमुख अविनाशजी शिंदे, महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, उपस्थित माजी नगरसेविका ज्योती शिंदे, या ज्येष्ठ नेते सुरेशजी उबाळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते सर्वच कार्यकर्ते, दीपचंद दोंदे, सोनूभाऊ गांगुर्डे, उपस्थित सीमाताई, राहुलजी पटेकर, विलासजी गुंजाळ, पंडितजी नेतावटे, लालाताई पवार, त्याचप्रमाणे ताईबाई उबाळे, सचिनजी जाधव, राजूभाऊ गोती, सावित्रीबाई गांगुर्डे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. बांधवांनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे आणि ती लढाई जर आपण बघितली तर ही लढाई म्हणजेच निवडणुका. लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. आम्ही इतर गोष्टीला जास्त महत्व देतो, परंतु निवडणुका ही खऱ्या अर्थानं आपल्या अस्मितेची लढाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला. त्यांनी सांगितलं की मत हे तुमच्या विकासासाठी वापरायचं आहे, मतदान विचारपूर्वक करायचं आहे आणि अशा माणसाला मतदान करायचं आहे की ज्या मताच्या माध्यमातून तुमचा विकास होऊ शकतोय. मग तो सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सर्वच टाईपचा जो विकास आहे तो विकास तुम्हाला मताचं साधन दिलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. आणि मग काय इतिहास आहे तुमचा? तर तुमचा इतिहास भीमा कोरेगावचा इतिहास आहे. तुम्ही इथले राजे होते आणि म्हणून वर्ण व्यवस्थेने तुम्हाला या झोपडपट्ट्यांचं जीवन जगायला लावलेलं आहे.
परंतु आता जी लढाई बाबासाहेबांनी सुरू केली ती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुमच्याच हक्काची लढाई संपूर्ण देशामध्ये लढत आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचिताची लढाई लढतात, कामगाराची लढाई लढतात, शेतकऱ्याची लढाई लढतात, मजुराची लढाई लढतात, अल्पसंख्याकांची लढाई लढतात. या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व नांदावं म्हणून बाबासाहेबांनी बाळासाहेब या ठिकाणी लढाई लढतात. आणि ही लढाई लढत असताना आता खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेबांचा नातू, ज्या रमाईचा नातू बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण हाक दिलेली आहे महाराष्ट्रभर की आता वंचितांनो, शोषितांनो, बहुजनांनो एकत्र व्हा. तुम्ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये संविधानाची जी लढाई आहे तुम्हाला लढायची आहे, कारण संविधानामध्ये तुमचे हक्क अधिकार जपून ठेवलेले आहे. आणि म्हणून एक गायक म्हणतोय की पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय, पुतळ्यात शोधू नको संविधानात पाय, भीम जिवंत आहे, अजून भीम जिवंत आहे. आणि म्हणून बाबासाहेब जिवंत आहे, तो बाबासाहेबांच्या रूपाने तुमच्या समोरही दिसत आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात का इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही, कारण इतिहास से प्रेरणा मिलती है, प्रेरणा से जागृति आती है, जागृति से सोच बनती है, सोच से ताकत बनती है और ताकत से शासक बनता है. आणि ज्याचं शासन असतंय त्याच्यावर कधी अन्याय होत नसतो. आज या ठिकाणी मी करण भाऊची ओळख करून देतो की करण भाऊचं जर कार्य बघितलं गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये अतिशय मोठं काम आहे. मग शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, मोठे मोठे आंदोलन त्यांनी केलेले, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी कायम अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. ते आपल्या नागपूरचे भूमिपुत्र आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपणच नाही तर नातेवाईकांना, मित्रपरिवारांना सगळ्यांना मतदान करायला या ठिकाणी सांगायचं आहे. मतदान हे खऱ्या अर्थाने तुमच्या मुक्तीचं साधन आहे, हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट मतदानाच्या दिवशी कशाची वाट बघू नका. मतदान हे हक्काचं आणि अधिकाराचं आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 4 मुलं तुमच्यासाठी गमावली, त्या बाबासाहेबांचा नातू आज हाक दिलेली आहे की तुम्हाला वंचितला मतदान करायचं आहे. बांधवांनो, वंचित म्हटलं म्हणजे बाळासाहेबांची ही शेवटची लढाई. बाळासाहेबांचं वय झालेलं आहे, बाळासाहेबांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हा लढतो आणि आम्ही मग कोणासोबत लढणार? बाळासाहेबांच्या सोबत आपण आहात का नाही? अरे एक आंबेडकर तेव्हाही लढला, एक आंबेडकर आजही लढणार आहे. आणि म्हणून ही शेवटची संधी अजिबात कोणी घालवायची नाहीये. आपण ताकदीनं आपल्या नातेवाईकाला, मित्रपरिवाराला जे जे असतील त्यांना सांगायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं येत्या 20 तारखेला सिलेंडर समोरील बटन दाबून करण भाऊ गायकरांना निवडून आणायचं आहे. करण भाऊ गायकर हे उमेदवार नाही, बाळासाहेब आंबेडकर उमेदवार आहे. आणि आंबेडकर उमेदवार आहे, आपल्याला लढावं लागेल आणि लढण्यासाठी ताकद लावावं लागणार आहे. कारण मनुवाद्यांकडे पैसा आहे, ताकद आहे, शासन आहे, सर्व गोष्टी आहे. आपण मात्र या ठिकाणी मताच्या माध्यमातून ही लढाई जिंकू शकतो. हे बाबासाहेबांचं मतदानाचे शस्त्र आपण 20 तारखेला वापरायला अशी मी आपणास विनंती करतो. यानंतर राहुल पेटेकर यांनी 1 मिनिटात संपवायचं, निवडणूक आयोगाचा टाइम संपलेला आहे. प्लीज. संपूर्ण विश्वाला शांतता व संतोषा संदेणारे महाकारुणिकाचा भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज प्रबुद्धनगर या ठिकाणी आपल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार करण भाऊ गायकर आपल्या भेटीसाठी आले. भाऊ, खऱ्या अर्थाने या प्रबुद्धनगरमध्ये एकजुटीने, एक ताकदीने आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी काम करत असतो आणि एकजुटीने या प्रबुद्धनगर मधून तुम्हाला मतदान भरघोस असं विजयाची ही नांदी या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आज बरेच लोक असा विचार करत असतील की बजरंग भाऊ आणि मी एका स्टेजवर कसं आलो. बरेच लोकांच्या डोक्यामध्ये हा विचार आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत नव्हतो, परंतु बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या प्रेरणेने खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र एक झाला आहे. बंधूंनो, आज मराठा समाजाचे बांधव आपल्या सोबत आहेत. करण भाऊ गायकर या नाशिक जिल्ह्यामधून खऱ्या अर्थानं एक खासदार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नक्कीच विजय होतील. मी सर्व प्रबुद्धनगरमधील नागरिकांना अशी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी या दिशेने समोरील बटन दाबून आपण करण भाऊ गायकर यांना प्रचंड बहुमताने विजय कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. करण भाऊला दाखवा. तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी, तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी वामन दादा म्हणतात त्यांच्या गाण्यात, मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तळाच्या न्यायाचं टोक असते.
पाणी तर भीमा आहे, करणी तर भीम असतं, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. पुढे चालून मला काय म्हणतात, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे भीमा? तुझ्या मताची माणसं मेहनत करे. तर आपल्याला या कायद्याला अनुसरून आपल्याला 21 तारखेला मतदान करायचं आहे, दाखवून द्यायचंय का भीमाच्या मताची माणसं जिवंत आहे, तर ती 5 नाही तर एवढी आहे. अजून तुम्हाला एक सांगतो, एक गाणं कोणी लिहिलं माहित नाही, कोणी गायलं माहित नाही, पण गरम भाऊच्या रूपाने ते सत्यात उतरलं. माझा आवाज थोडा घोषणा घेऊन घरात आले पण सांगतो, एक तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण बोला. गाईच्या मधीला या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे त्याला थांबवले, कुणी वाईट वाढू नये. मला एक सांगा, तुम्ही आता सगळे तुम्ही सर्व बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहात का? मला आवाज येत नाही. सर्व बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहात का? चला सगळ्यांनी मला सोबत बोलायचंय. हात पुढे करा, सगळे सगळे हात पुढे करा, हात पुढे करा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आवाज येत नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेतो की मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहील. मी माझे मत विकणार नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही. मी येत्या 20 तारखेला माझा भाऊ म्हणलं ना, सत्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराला गॅस या निशाणीवर देऊन माझी प्रतिज्ञा पूर्ण करेन अशी मी शपथ घेतो. जय भीम. यानंतर करून बघा सर्व माझ्यावर आणि सगळ्यात जास्त प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व माझ्या जीवाभावाची माणसं, तुमच्या सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय. आज ज्या पद्धतीनं मी आलो, ज्या पद्धतीनं तुम्ही स्वागत केलं, अविनाश भाऊ, बजरंग भाऊ, पटेकर साहेब, ही कपाळावर जी नीळ लागली ना, ही 100% उद्याच्या विजयाची नांदी आहे. आणि कोण म्हणतं वंचितचा खासदार होणार नाही, त्यांनी जरा एकदा येऊन इथं बघा. अरे या जनतेनं जर एवढं प्रेम दिलं, तिकडं दुसऱ्या बाजूला मराठा समाज प्रेम करतोय आणि इकडं वंचित बहुजन आघाडीला सध्या बाळासाहेबांना मानणारा हा समाज माझ्यावर एका लेकरासारखं प्रेम दाखवतोय. विजयापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही, कारण ही लढाई संविधानाच्या त्या ऐतिहासिक लढ्यासाठी आहे. ही लढाई मराठा आरक्षणासाठी आहे. ही लढाई तुमच्या लेकरांच्या उद्याच्या भवितव्यासाठी आहे. म्हणून सांगतो, वेळ कमी आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी तुमच्याच घरातला माणूस आहे. रस्ता क्रॉस केला तर मी त्या बाजूला राहतो, रस्त्याच्या या बाजूला आले तर तुम्ही राहतो. पण मी भाऊंना सांगितलं, भाऊ ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागेल आणि आपण खासदारकीची पायरी चढू, त्या दिवसापासून तुमचे सगळे दिवस सोन्याचे असतील, एवढा शब्द या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो. मी हे दोन्ही खासदार काय लेवलचे आहेत, यांची काय लायकी आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षात एका खासदारानं एकही काम न केल्यामुळं त्या खासदाराला त्याच्याच पक्षाकडे त्याच नेत्याकडे
खासदारकीच्या तिकिटासाठी भीक मागावा लागते, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. अरे 10 वर्षात जर तुम्ही कामं केली असतील तर पक्षाने तुम्हाला सन्मानाने उमेदवारी दिली असती, पण तुम्ही पक्षाला ब्लॅकमेलिंग करून ती उमेदवारी मिळवली. त्या ब्लॅकमेलिंगचा निर्णय येत्या 20 तारखेला ही जनता घेईल, कारण 10 वर्ष तुम्ही फक्त आमचं शोषण केलं, आम्हाला काही दिलं नाही. या MIDCत हे हेमंत गोडसे कधी फिरकले नाही. तुमच्याकडे कधी आले होते का? आता आले का? मग त्यांचे पैसे आले तर तुम्ही मतदान कराल का? नक्की ना? फसवणार तर नाही ना? तुम्ही फसवणार नाही हे मला माहित आहे. नाही ना? येऊ देऊ पण नका. दुसरे खासदारकीचे उमेदवार राजाभाऊ वाजे. अहो, ज्या माणसाला ते इतका आव्हान आहे, कितका चांगला माणूस आहे, इतका भारी माणूस. अरे बाबांनो, चांगला माणूस असून चालत नाही. इथं बोलणारा माणूस पाहिजे, इथे लढणारा माणूस पाहिजे आणि आमच्यासाठी संघर्ष करणारा माणूस पाहिजे, त्याला चांगला माणूस म्हणतात. ज्या माणसाला सिन्नरकरांनी विधानसभेत पाडलं, जो माणूस आमदारकीचा माजी आमदार झाला, तर तो माणूस लोकसभेची स्वप्न पाहतोय. अरे काय तुमची अवस्था आहे. आणि निवडून आल्यावर काय म्हणतो, गंगेवर बसून या नाशिकचा मी विकास करेन. अरे गंगेवर बसून विकास नसतो करायचा दादा, ते शब्द मी या ठिकाणी वापरत नाही. त्या लोकसभाच्या पवित्र सभागृहात जाऊन या माय मावल्यांचा आणि या तरुणांचा, या ज्येष्ठांचा विकास करण्यासाठी तिला भांडावं लागतं. आता तुम्ही गंगेवर जर बसणार असं तर आमचं मतदान आम्ही कशाला वाया घालू? तुम्ही घालवणार का गंगेवर बसणाऱ्या माणसाचं मतदान वाया? त्याच्यामुळं या माणसांच्या भानगडीत पडायचं नाही. यांच्याकडे व्हिजन नाही, यांच्याकडे विकास, मतदारसंघातला विकास करण्याची शाश्वती नाही, यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. हे फक्त काय म्हणतात, मी उद्धव ठाकरेंशी इमानदार आहे. आता तुझ्या इमानदारीला काही काडी लावायची का आम्हाला? अरे इथं आमच्यावर काय दिवस आले, आमचा काय विकास केला ते बोला ना. दुसरं काय म्हणतात, आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आणि शिवसेना ही आमची टोळी. अहो, आता मतदार राजाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही नेमकं कोणत्या शिवसेनेला मतदान करणार? तुम्हाला शिवसेना तरी माहित आहे का? बाबा आवाज कमी कर. शिवसेना उद्धव ठाकरेंची की शिवसेना शिंदे गटाची? आता उद्या तुम्ही जर मतदानाला गेले, तुम्हाला जर राजाभाऊ वाजेला उदाहरण देतो बरं का, जायचं नाही मतदान करायला. तसं जायचं तर आपल्याला कुठे, वंचितला आणि सिलेंडरला मतदान करायला जायचं. त्याला वाटलं, एखाद्या माणसाला वाटलं की मला शिवसेनेला मतदान करायचं, आता तो त्या ठिकाणी गेला, तो मत पडणारे नेमकी शिवसेना खरी कोणाची आणि खोटी कोणाची, मतदान करू कोणाला? याच्यापेक्षा एक श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यासारखा मराठा समाजातला तरुण 36 वर्षाचा शेतकरी पुत्र तुमच्या पदरात टाकलाय, त्या सिलेंडर निशाणीला जाऊन मतदान करा. इकडे तिकडे पाहायची गरज नाही, सरळ जायचं आणि लोककृपेने बघा आपल्याला 6 क्रमांक मिळाला. मशीनवर वर पाहिजे नाही, खाली पाहिजे नाही, एकदम मधोमध मिळाला. आपली 6 अनुक्रमांक आहे आणि निशाणी इथले खरे मतदार आहे. आणि तुम्ही स्वाभिमानी बाबासाहेबांचे मतदार आहात, लक्षात घ्या. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा हा नाशिक लोकसभेचा मतदारसंघ बनवायचा. जातीपातीला इथं तारा नाही, विकासाची जी भाषा करेल त्यालाच आम्ही नाशिकचा खासदार करू. कारण आम्ही बोलतोय की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी जायचं, आम्हाला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जायचं, आम्हाला शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी जायचं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या म्हणून जायचं. आदिवासी समाजाचा जो हक्क कायदा त्यांना मिळाला पाहिजे. मूळ निवासी आदिवासी आहेत, त्यांना त्यांची जमीन हक्काची मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला त्याचं 5% आरक्षण मिळालं पाहिजे. याचबरोबर या नाशिकमध्ये हा MIDC परिसर चालून आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि पर्यावरणाच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट आणून आम्हाला आमच्या व्यवसायाला चालना द्यायची. हा अजेंडा घेणारी मतदारसंघाचा तो बोलण्याला वेळ असतो, तो तुम्हाला सविस्तरपणे शांतपणे सांगता असतो. तो तुम्हाला गरज आहे का सांगण्याची? आपल्याला एकच मिशन, सिलेंडर हे निशाणी आणि त्याच्या समोरचं बटन, एवढंच लक्षात ठेवा. सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय क्रांती, जय महाज्योती. यानंतर करून याचा सत्कार करतो, करून यांच्यावर सत्कार स्वीकारा. आणि एक महत्वाची घोषणा राहील, महत्वाची सूचना आनंदाची आहे. येत्या 18 तारखेला
आपल्या सगळ्यांचे लाडके नेते श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब हे अशोकनगर या ठिकाणी अंबिका स्वीटला सकाळी 11 वाजता करण गायकरांना निवडून द्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी सकाळी 11 वाजता 18 तारखेला तारीख नीट लक्षात ठेवा. किती तारीख आहे? 18 रोज सकाळी 11 तारीख किती? वेळ सकाळी आणि सगळ्यांनी यायचं. तुम्ही सगळे याल ना सभेला कोण येतो? आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सगळ्यांचा आदरस्थान प्रकाशजी आंबेडकर साहेब हे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी का सिलेंडर या बटनासमोर मतदान करा. तुम्ही सगळे याल ना बाबा? तुम्ही याल ना? प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला याल ना? सगळ्यांनी 18 तारखेला सकाळी 11 वाजता गाड्या बिड्या घोड्या आपल्याकडे नाहीत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी यायचं. तुम्हाला गाड्या द्यायची गरज आहे का? पैसे द्यायची गरज आहे का? मागितलं तरी माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे येणार पण नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांनी या एवढी तुम्हाला विनंती करतो. करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी आपले लाडके उमेदवार करण भाऊ गायकर हे आपल्याला संबोधित केलेलं आहे. या प्रबुद्धनगर तर्फे भाऊ आपले हार्दिक अभिनंदन आणि विजयाचा सभा परत विजयाची सभा होईल अशी मी ग्वाही देतो.